परभणीपासून काही अंतरावर असलेल्या धर्मापुरी शिवारात नव्याने होत असलेल्या बायपास रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून शेतातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। परभणी शहरापासून काही अंतरावर पाथरी रोडवरून काढण्यात आलेल्या बायपासचं काम नव्याने सुरू आहे, परंतु नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे या भागातील शेतामध्ये हे पाणी साठले आहे आणि त्यामुळे परिसरातील 10 ते 15 शेतकरी बाधित झाले आहेत। हा ऊस पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे। 5 एकरचा प्लॉट आहे आणि बाजूलाच ह्या रूम आहे। या रूममध्ये 30 बॅग खताच्या होत्या, ते बी पाण्यानं पूर्ण विघळून गेलेले आहेत आणि कंपनीच्या कर्मचारी आणि जे GM साहेब असतील त्यांना मागील 2 महिने झाले आम्ही पाठपुरावा करत आहोत की साहेब नैसर्गिक पाणी तुम्ही रोखलेलं आहे आणि हा पर्याय पाण्याचा मार्ग खुला करा, अथवा पूर्ण शेती पाण्याखाली जाईल। तर ह्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडून आम्हाला सांगण्यात आलं की पाऊस पडू द्या, आम्ही 10 मिनिटात तुमचं पाणी खाली करतो। आणि बघू शकता माझ्या पाठीमागं तुम्ही पूर्ण हा तळ्याचं स्वरूप झालेलं आहे। हा ऊसाच्या प्लॉटमध्ये काही नुकसान झालेलं आहे, शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। त्याला जिम्मेदार हे बायपासच्या कॉन्ट्रॅक्टर आहे, कारण तो या पुलाचं काम चालू केल्यानंतर त्यांनी या नैसर्गिक पाण्याला नैसर्गिक प्रवाह जो होता तो बंद करून टाकला आणि त्याला पर्यायी पाणी जाण्यासाठी रस्तासुद्धा उपलब्ध करून दिला नाही किंवा कोणत्या प्रकारची नाली काढली नाही। त्यामुळं आमचं शेतातील सोयाबीनचं असेल, ऊसाचं असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ते आपण पाहू पण शकता, पूर्ण दळ्यासारखं पाणी शेतामध्ये साचलेलं आहे। त्याला यासाठी पूर्ण नुकसान जिम्मेदार या कॉन्ट्रॅक्टदार राहील आणि यानंतर सुद्धा शेतकरी या कॉन्ट्रॅक्टदारला जिम्मेदार ठरवल आणि त्याचं कामसुद्धा बंद करेल। जोपर्यंत शेतकऱ्याची नुकसान भरपाई होणार नाही तोपर्यंत हे पुलाचं काम बंद राहील। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।